Yes, hello all, good evening. So we concluded the first type, that is orthogonal trajectory, in the previous lecture. Now I'm going to conclude the next two types, which is Newton's law of cooling and heat flow. Newton's law of cooling and heat flow. These two are now important topics. Then D'Alembert's principle, while working on MCQs of online exam only, that's a direct topic. And I will upload a video lecture of circuits, electric circuits. So I'm going to work on some of these topics right now. Just concentrate. Type number 2, Newton's law of cooling. Newton's law of cooling. And if you remember, the law states this one. d theta by dt is equal to minus k into bracket theta minus theta naught. Negative sign indicates that the cooling law, that means decreasing temperature of the surrounding medium. So remember, Newton's law of cooling states that d theta by dt is equal to minus k into bracket theta minus theta naught. Theta is temperature of the body and theta naught is temperature of the surrounding medium. Surrounding medium can be anything. It can be air, it can be water, it can be mercury, it can be any other chemical or any other liquid. It can be anything. So remember, so this is going to be Newton's law of cooling. Theta naught is temperature of surrounding medium. Remember this carefully. Now write problem number 1. Write problem number 1. Right? थोड़ा lengthy problem है, फिर problem 1 लिखून घ्या. A body of temperature 100 degrees Celsius. Write in your notebook. A body of temperature 100 degrees Celsius is placed in a room. Whose temperature is 25 degrees Celsius. Whose temperature is 25 degrees and cool to 50 degrees Celsius. And cool to 50 degrees Celsius in 5 minutes. In 5 minutes. What will be its temperature? What will be its temperature? After a further interval of time. After a further interval of time. Further interval of time 5 minutes. 5 minutes. लक्ष द्या सगळ्यांनी. दोन प्रकारे प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येतो. आपण ऑनलाईन एमसीक्यू देतील ना तेव्हा प्रॉब्लेम एक वेगळ्या फॉर्मॅटमध्ये सॉल्व्ह करणार आहे. पण ही मेथड ही तुम्हाला मी एकाच प्रॉब्लेमवर सांगून ठेवणार आहे. पण ही मेथड सुद्धा मी सांगतो ही फार महत्वाची आहे. दोन मेथड्स आहेत. दुसरी मेथड आहे ती आपण ऑनलाईन क्वेश्चन्सला वापरणार आहोत. पण पहिली मेथड ही आता अशा प्रकारे वापरायची. पहा फक्त सगळ्यांनी आता. डू नॉट राईट, जस्ट कॉन्सन्ट्रेट, फक्त लक्ष द्यायचंय. येस, आपण स्टेप वाईज जाणार आहे आणि स्टेप नंबर्स आणि स्टेप काय करायचं हे लक्षात ठेवा. सो स्टेप नंबर 1. इन स्टेप नंबर 1 राईट सराउंडिंग टेम्परेचर म्हणजेच थीटा नॉट. थीटा नॉट लिहून घ्या. त्याच्यानंतर डायरेक्ट लॉ वापरा. डी थीटा बाय dt इज इक्वल टू मायनस के इंटू ब्रॅकेट थीटा मायनस थीटा नॉट. प्रॉब्लेम वाचा आणि सांगा थीटा नॉट म्हणजे सराउंडिंग टेम्परेचर काय दिलंय. प्रॉब्लेम वाचा आणि सांगा थीटा नॉट म्हणजे सराउंडिंग टेम्परेचर काय दिलंय. क्विकली वाचा आणि सांगा. येस, आता लिहून घेतो ना प्रॉब्लेम सगळ्यांनी. वाचा आणि सांगा. 25 डिग्रीज करेक्ट. सो सराउंडिंग टेम्परेचर इज गिवन इन द प्रॉब्लेम. इट्स 25 डिग्रीज. म्हणजे मला हे असं लिहिता येईल. डी थीटा बाय dt इज इक्वल टू मायनस के इंटू ब्रॅकेट थीटा मायनस 25. का? कारण थीटा नॉट सराउंडिंग टेम्परेचर 25 दिलंय प्रॉब्लेम मध्ये. आता मी हे इकडे शिफ्ट करतो म्हणजे येणार आहे 1 अपॉन थीटा मायनस 25 डी थीटा इज इक्वल टू मायनस के dt. हा dt इकडे दिलाय, हा इकडे आणलाय. एवढंच करायचं स्टेप 1 मध्ये. स्टेप 1 मध्ये याच्यापेक्षा जास्त काही करायचं नाही, फक्त व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म मिळवून घ्यायचा. आता स्टेप 2 बघा. एकदा व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म झाला
की स्टेप 2 मध्ये इनिशियल ऑब्झर्वेशन लिहून घ्यायची. कशी काय? इनिशियल ऑब्झर्वेशन बघा. सुरुवातीला बॉडीचं टेम्परेचर किती होतं? सुरुवातीला म्हणजे काय? जेव्हा टाइम 0 मिनिट्स असेल. आणि मग दुसरं ऑब्झर्वेशन काय? जेव्हा काहीतरी टाइम दिला असेल. मला सांगा इनिशियली टेम्परेचर किती दिलंय? सुरुवातीला बॉडीचं टेम्परेचर किती दिलंय? वाचा प्रॉब्लेम. इनिशियली बॉडी काय टेम्परेचरला होती? 100 ला. करेक्ट. 100 डिग्री सेल्सिअसला होती. आणि ते कितीला रिड्यूस झालं आणि किती मिनिटांमध्ये झालं? ते कितीला रिड्यूस झालं आणि किती मिनिटांमध्ये झालं? 50 ला रिड्यूस झालं. 50 डिग्री सेल्सिअसला रिड्यूस झालं आणि किती मिनिटांमध्ये झालं? 5 मिनिट्स मध्ये झालं. म्हणजे हा 5 मिनिट्स. सो हे पहिलं ऑब्झर्वेशन आहे इनिशियल. हे 5 मिनिटांनंतरचं ऑब्झर्वेशन. असं झालं की लगेच हे परत वापरायचं. काय बघा, 1/θ - 25 dθ is equal to -k dt and I will integrate both sides. दोन्ही साईडला इंटिग्रेशन घेतलं. आता बघा, हे लोअर लिमिट असणार आहे आणि हे अप्पर लिमिट विच इज 50. लोअर लिमिट 0, अप्पर लिमिट 5. आणि जर तुम्ही लिमिट्स घेत असाल तर कॉन्स्टंटची गरज नाही, डेफिनेट इंटिग्रल. हे इनिशियल लिमिट म्हणजे लोअर लिमिट, फायनल लिमिट म्हणजे अप्पर लिमिट. आता हे इंटिग्रेशन आहे लॉग ऑफ θ - 25 बिटवीन द लिमिट्स काय? 100 and 50 इज इक्वल टू -k इंटू ब्रॅकेट dtचं इंटिग्रल t बिटवीन 0 to 5. आता टाका अप्पर लिमिट 50, 50 - 25 25. म्हणजे इथे मिळणार आहे बघा, लॉग ऑफ 25 मायनस 100 - 25 इज 75. अप्पर लिमिट झालं लोअर लिमिट, लॉग ऑफ 75. हे टाकलं पहिलं मिळालं, मायनस हे टाकलं दुसरं मिळालं, इज इक्वल टू -k इंटू ब्रॅकेट अप्पर लिमिट 5, लोअर लिमिट 0 म्हणजे 5 - 0. करेक्ट. इथपर्यंत मला मिळालंय. आता मी काय करतोय बघा, हे मायनस साईन आहे ना, हे इकडे आणतो म्हणजे हे होईल प्लस लॉग ऑफ 75 आणि हे होईल मायनस लॉग ऑफ 25 इज इक्वल टू 5k. हे असं मिळालं बघा. हे मायनस मी इकडे आणलं की हे प्लस झालं आणि हे मायनस झालं. हे आहे लॉग m मायनस लॉग n म्हणजेच लॉग ऑफ m अपॉन n बरोबर इज इक्वल टू 5k. हा k फायनली काय मिळाला बघा, हा 1/5 इकडे येईल लॉग ऑफ 3. आणि तुमचं सेकंड स्टेप काय असली पाहिजे? तर सेकंड स्टेप असली पाहिजे इनिशियल लिमिट लिहा, सेकंड लिमिट लिहा आणि k मिळवा. ही पहिली स्टेप. दुसरी स्टेप असली पाहिजे. आता तिसरी आणि फायनल स्टेप. तिसरी आणि फायनल स्टेप म्हणजे पहिल्या स्टेपमध्ये मी काय केलं, फक्त θ0 टाकलं, व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म केला. दुसऱ्या स्टेपमध्ये इनिशियल लिमिट मिळवली, फायनल लिमिट मिळवली, इंटिग्रेशन घेतलं आणि k मिळवला. तिसऱ्या स्टेपला बघा, तिसऱ्या स्टेपला तुम्हाला इनिशियल लिमिट लिहायचं, जे ऑलरेडी आपल्याला माहिती आहे. इनिशियल लिमिट काय? टाइम 0 मिनिट्स आणि θ 100 डिग्री सेल्सिअस आणि रिक्वायर्ड लिमिट लिहायचं आहे. प्रॉब्लेम वाचा आणि मला सांगा काय रिक्वायर्ड आहे. विचारलंय काय? टेम्परेचर विचारलंय का टाइम विचारलाय? प्रॉब्लेम वाचा आणि सांगा टेम्परेचर विचारलंय का टाइम विचारलाय? टेम्परेचर विचारलंय म्हणजे θ क्वेश्चन मार्क. आणि टाइम काय दिलाय बघा, टाइम काय दिलाय बघा, 10 मिनिट्स. का? कारण फर्दर इंटरव्हल म्हटलंय, 5 नाही, फर्दर म्हटलंय. वाचा, आफ्टर ए फर्दर इंटरव्हल ऑफ टाइम 5 मिनिट्स म्हणजे टोटल टाइम इंटरव्हल काय झाला? इनिशियल पासून 10 झाला. कारण फर्दर इंटरव्हल म्हटलंय. फर्दर म्हटलं नसतं तर आपण 5 घेतलं असतं. काय फर्दर इंटरव्हल म्हटलंय. आता मी काय करतो, परत हाच फॉर्म वापरतो. काय बघा तो, 1/θ - 25 dθ is equal to -k dt. I will integrate both sides. Lower limit is 100, upper limit is unknown. Correct? Lower limit is 0, upper limit is 10. किती इंटिग्रेशन काय मिळतंय बघा, log of θ - 25 between the limits 100 and θ minus k integration of dt is t between the limits 0 and 10. So upper limit θ, so log of θ minus 25, lower limit 100 minus 25 is log of 75 minus k upper limit 10, lower limit 0. करेक्ट. म्हणजे हे येणार आहे मायनस, इकडे शिफ्ट केलं, हे मायनस मायनस काय झालं प्लस लॉग ऑफ 75 मायनस लॉग ऑफ θ minus 25 इज इक्वल टू 10k. हे मायनस मी इकडे शिफ्ट केलं. आता तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे लॉग m मायनस लॉग n चा रूल वापरता येईल आपल्याला. So if you are going to use the rule of log m minus log n, check what I am going to get. पहा काय मिळणार आहे, log of 75 upon θ minus 25 बरोबर ना, हे log of m upon n is equal to 10k. आणि k ची व्हॅल्यू माहिती आहे, k ची व्हॅल्यू बघा 1/5 log 3, 1/5 log 3 म्हणजेच येणार आहे log of
75/θ-25 हे 5 2 10 हा 2 पॉवर मध्ये जाईल म्हणजे log of 3 स्क्वेअर येईल. लॉग कम्पेअर करा 75/θ-25 इज इक्वल टू 9. हे इकडे न्या, हे इकडे न्या. 75/9 + 25 इज इक्वल टू θ म्हणजे येणार 33.33 डिग्री सेल्सिअस. दिस इज युअर आन्सर. एव्हरीबडी अंडरस्टूड द प्रोसेस. सगळ्यांना प्रोसेस कळली का? आत्ता फक्त प्रोसेस समजून घ्या. मी परत एकदा सगळं सांगतो बघा नीट. पहिल्या स्टेपमध्ये रूम टेम्परेचर म्हणजे सराउंडिंग टेम्परेचर लिहिलं, व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म वापरला. मग इनिशियल लिमिट, फायनल लिमिट, के काढला. मग इनिशियल लिमिट, रिक्वायर्ड लिमिट, के ची व्हॅल्यू टाकली आणि फायनल आन्सर मिळवलं. कधी कधी थीटा देतील आणि ती अननोन असेल. सगळ्यांना प्रोसेस कळली का? ही आपण ऑनलाईनला वापरणार नाहीये, पण ही बेसिक थिअरी तुम्हाला माहित पाहिजे. मी ऑनलाईनला याच्यापेक्षा शॉर्ट हाफ ऑफ द प्रोसेसमध्ये सांगणार सोडून. पण एक प्रॉब्लेम तुम्ही जनरल थिअरीनुसार केला पाहिजे, तर त्याशिवाय तुमच्या थिअरी लक्षात राहणार नाही. करून टाका हे. आय वॉन्ट यू टू सॉल्व वन मोर न्यूमेरिकल. येस, those who completed question 1 can try question number 2. Question 2 similar methods आहे, करून टाका लगेच. येस, के सांगा मला काय आला. व्हॉट इज के व्हॅल्यू फॉर द सेकंड वन? पहा, सेकंड प्रॉब्लेम मध्ये θ0 40 डिग्रीज आहे, बरोबर ना? टेम्परेचर ऑफ एअर बिंग 40 डिग्री, θ0 40 डिग्री आहे. पहिलं ऑब्झर्वेशन 80 1/20 log 2. That's the correct answer. That's correct. 1/20 log 2 is the correct K. बरोबर आहे अर्चिता. येस, पहिलं ऑब्झर्वेशन आहे 80. दुसरं आहे 60-20. त्यावरून K मिळेल 1/20 log 2. अँड त्याच्यानंतर तुम्हाला काढायचंय टेम्परेचर आणि टाइम दिलाय 40 मिनिट्स. मी ज्या स्टेप्स ब्लँक सोडल्यात ना, याच फॉलो करायच्यात. θ0 40, इनिशियल टेम्परेचर 80, टाइम त्यावेळी 0 असणार, मग 60 असणार, टाइम त्यावेळी काय 20 मिनिट्स असणार. इथे 0, 20, 80, 60 के मिळेल 1/20 log 2. मग परत 80, रिक्वायर्ड टेम्परेचर θ अननोन आणि टाइम 40 मिनिट्स. गो फॉर इट. चलो, सो सगळ्यांना कळलं असेल काय करायचंय. मी परत एकदा सगळ्या स्टेप्स एक्सप्लेन करतो. स्टेप नंबर 1 इज टू राईट θ0. बघा, मी बोर्डवर 10 स्टेप मोकळ्या सोडल्यात मुद्दामून. स्टेप नंबर 2 is all about initial temperature, initial time, that is always 0, then temperature and next second time, then त्याच्यावरून K करायचं आहे. थर्ड मध्ये इनिशियल ऑब्झर्वेशन अँड रिक्वायर्ड ऑब्झर्वेशन, दॅट विल बी द प्रोसेस. येस, आता मी आणखी एक इंटरेस्टिंग प्रॉब्लेम घेतोय, थोडा लेंदी आहे, नीट ऐका आणि लिहून घ्या. ओके, नीट ऐका आणि लिहून घ्या. थोडा लेंदी आहे न्यूमेरिकल पुढचा. ओके, पुढचा न्यूमेरिकल इंटरेस्टिंग आहे आणि लेंदी आहे. लिहा न्यूमेरिकल. इफ द डेड बॉडी इज located in a room. मी परत वाचतो पहिल्यापासून. इफ द डेड बॉडी इज लोकेटेड इन अ रूम that is kept at a constant temperature, that is kept at a constant temperature 68 degree Fahrenheit, the body will radiate heat into the cooler room. Causing the body temperature decrease. Assuming that the victim's temperature was a normal 98.6 degree Fahrenheit,
at the time of death, full stop. पुढचं स्टेटमेंट आधी लिहून घ्या, मग मी परत रिपीट करतो प्रॉब्लेम. पुढचं स्टेटमेंट लिहून घ्या, मग मी प्रॉब्लेम परत रिपीट करणार आहे. अजून पुढे 2-3 स्टेटमेंट आहेत. फाइंड द टाइम ऑफ द मर्डर. Find the time of the murder if the doctor arrived at 9:40 p.m. 9:40 p.m. and immediately measured the dead body temperature as 94.4 degree Fahrenheit. And made another measurement at 11 p.m. The body temperature as 89.2 degree Fahrenheit. 89.2 degree Fahrenheit. येस, मी आता प्रॉब्लेम परत वाचतो. थोडं डिफिकल्ट आहे आणि प्रॅक्टिकल प्रॉब्लेम आहे बघा. थोडा डिफिकल्ट आणि प्रॅक्टिकल आहे बघा. ऐका प्रॉब्लेम परत एकदा. इफ द डेड बॉडी इज लोकेटेड इन अ रूम दॅट इज केप्ट ॲट ए कॉन्स्टंट टेम्परेचर 68 डिग्री फॅरनहाइट for some time after death, the body will radiate heat into the cooler room, causing the body temperature decrease. Assuming that the victim's temperature was a normal 98.6 degree Fahrenheit at the time of death, find the time of the murder if the doctor arrived at 9:40 p.m. and immediately measured the dead body temperature as 94.4 degree Fahrenheit and made another measurement at 11, the body temperature as 89.2 degree Fahrenheit. Yes. आता माझे काही क्वेश्चन्स आहेत. क्वेश्चन समजायलाच वेळ लागतो. क्वेश्चन समजायलाच वेळ लागतो. पहा माझे क्वेश्चन्स तुमच्याकडे समोर होता क्वेश्चन आहे. माझा पहिला क्वेश्चन आहे, रूम टेम्परेचर काय? वाचा प्रॉब्लेम आणि सांगा रूम टेम्परेचर काय. मग आपण एक जाऊ. 68 डिग्री फॅरनहाइट. व्हेरी गुड. सो रूम टेम्परेचर इज 68 डिग्री फॅरनहाइट. बरोबर ना. यात टाकूया आपण, म्हणजे येणार डी थिटा बाय डी टी इज इक्वल टू मायनस के इंटू ब्रॅकेट थिटा मायनस 68. हे इकडे आणा. 1 थिटा मायनस 68 डी थिटा इज इक्वल टू मायनस के डी टी. पहिली स्टेप संपली. बरोबर ना. सगळ्यांना दिसतंय का रे? डाऊट असेल तर मला विचारा. सगळ्यांना कळलं ना? रूम टेम्परेचर 68 डिग्री फॅरनहाइट दिलेलं आहे प्रॉब्लेम मध्ये. इथपर्यंत काही डाऊट आहे? स्टेप 1 मध्ये डाऊट असेल तर मला विचारा. स्टेप 1 मध्ये डाऊट असेल तर मला विचारा. येस. ओके, समजलंय. चलो, आता पुढची स्टेप. आता काय घडलंय बघा. काय घडलंय बघा. त्यांनी असं म्हटलंय
की फाइंड द टाइम ऑफ द मर्डर. तुम्हाला मर्डर झाल्याची वेळ काढायची, वेळ विचारली, इन क्लॉक वेळ विचारली. आणि त्यांनी असं म्हटलंय जेव्हा त्याचा खून झाला तेव्हा त्याचं बॉडी टेम्परेचर नॉर्मल होतं. म्हणजे त्या नॉर्मल बॉडी टेम्परेचरला टायमिंग काय होतं हे त्यांनी विचारलंय. बरोबर ना. म्हणजे पहा, परत सांगतोय हे रूम टेम्परेचर दिलंय, त्याचा खून झाला आणि त्यांनी म्हटलंय खून झाला तेव्हा बॉडी टेम्परेचर नॉर्मल होतं 98.6 आणि तो खून झाला ना त्यावेळेचा वेळ विचारलाय त्यांनी. म्हणजे रिक्वायर्ड इथे बघा, करेक्ट, खून झाला तेव्हा टेम्परेचर होतं 98.6 डिग्री फॅरनहाइट आणि टाइम विचारलाय. बरोबर. आता डॉक्टर आले आणि डॉक्टरांनी पहिलं ऑब्झर्वेशन घेतलं 9:40 PM ला. बरोबर ना. मग मला सांगा, डॉक्टरांनी जे 9:40 PM ला पहिलं ऑब्झर्वेशन घेतलं तेव्हा टेम्परेचर काय होतं? डॉक्टरांनी जे पहिलं ऑब्झर्वेशन घेतलं 9:40 PM ला तेव्हा 94.4. आता डॉक्टरांनी जे पहिलं ऑब्झर्वेशन घेतलं ते होतं 94.4 डिग्री फॅरनहाइट इन 0 मिनिट्स. का? कारण ते पहिलं ऑब्झर्वेशन आहे, म्हणजे खून झाल्यानंतरचं पहिलं ऑब्झर्वेशन आहे, इनिशियल आहे. मग डॉक्टरांनी आणखी एक ऑब्झर्वेशन घेतलं, ते किती वाजता घेतलं? आणखी एक ऑब्झर्वेशन घेतलं डॉक्टरनी, ते किती वाजता घेतलं? 11 वाजता घेतलं. याचा अर्थ 11 वाजता त्यांनी आणखी एक ऑब्झर्वेशन 9:40 ला 0 मिनिट्स आहे, कारण ते इनिशियल आहे. मग 9:40 ते 11 हा 80 मिनिट्सचा स्पॅन आहे ना. 9:40 पासून 11 पर्यंत, 9:40 ला 0 मिनिट्स आहेत, मग 9:40 पासून 11 पर्यंत दुसरं ऑब्झर्वेशन 9:40 to 11, 80 मिनिट्सचा स्पॅन. आणि त्यावेळी टेम्परेचर काय होतं सांगा? 89.2. आता मला सांगा, तुम्हाला हे कसं सॉल्व्ह करायचंय माहितीये? याच्यावरून तुम्हाला के मिळेल. मग असे दाखवलंय मी कसा काढायचा के. दोन्ही ऑब्झर्वेशन माहिती आहेत. आता परत इथे इनिशियल ऑब्झर्वेशनच 94.4 डिग्री फॅरनहाइट आणि टाइम 0 मिनिट्सच. आणि हे रिक्वायर्ड आहे का? तर त्यांनी म्हटलं फाइंड द टाइम ऑफ द मर्डरच्या टेम्परेचर काय होतं? 98.6. म्हणजे हे इनिशियल 9:40चं, त्याच्यानंतर 11चं, यावरून तुम्हाला के मिळेल. मग इनिशियल आणि रिक्वायर्ड याच्यावरून तुम्हाला व्हॅल्यू मिळेल. सगळ्यांना जमेल सॉल्व्ह करायला? अगदी प्रॅक्टिकल प्रॉब्लेम आहे बघा, कळलं ना. फॉरेन्सिक लॅबमध्ये टाइम ऑफ द मर्डर, किती वाजता खून झाला असेल, कसं काढतात. हा, अप्पर लिमिट नाही, इनिशियल लिमिट घ्यायचं. इनिशियल हे लिमिट घ्यायचं. परत हे लोअर आणि हे अप्पर इंटिग्रेशन घेताना. आता तुम्हाला हा फरक दिसतोय, याने टाइम निगेटिव्ह येईल, काही फरक पडत नाही. टाइम निगेटिव्हच यायला हवाय, उत्तर तुमचं निगेटिव्हच येणार. याचं कारण काय? कारण आपण ऑब्झर्वेशन घेतले ती नंतर घेतलेत ना. माणूस आधी मेलाय आणि नंतर घेतो आपण ऑब्झर्वेशन, त्यामुळे टाइम निगेटिव्ह येण्याची शक्यता आहे बघा. या दॅट्स करेक्ट अर्जुना. -53.89 इज द करेक्ट आन्सर. -53.89 आलं का सगळ्यांचं? So, final time we got -53.89. मिळालं का सगळ्यांना? येस, व्हेरी गुड. याचा अर्थ -54 अप्रॉक्सिमेटली मिनिट्स. याचा अर्थ इन क्लॉक टाइम ऑफ मर्डर वेगळा आहे, हे आन्सर नाही. टाइम ऑफ मर्डर इन क्लॉक 54 मिनिट्स बिफोर फर्स्ट ऑब्झर्वेशन. पहिलं ऑब्झर्वेशन 9:40 ला होतं. पहिलं ऑब्झर्वेशन 9:40 ला आहे आणि 9:40च्या अगोदर 54 मिनिट्स म्हणजे 8:46. बरोबर का? टाइम ऑफ मर्डर इज 8:46 PM. करेक्ट. टाइम ऑफ द मर्डर इज 8:46 PM. कळलं का सगळ्यांना? दिस इज द ऍप्लिकेशन ऑफ न्यूटन्स लॉ ऑफ कूलिंग. येस, चलो विल मूव्ह टू नाउ नेक्स्ट. होप सगळ्यांना प्रॉब्लेम कळला असेल. न्यूटन्स लॉ ऑफ कूलिंग. आपण एमसीक्यूज आणखी करणारच आहोत, ही थिअरी समजून घ्या. नाउ आय विल डिस्कस थिअरी ऑफ सम मोर टॉपिक्स. अजून एक 2 टॉपिक्सची मला थिअरी डिस्कस करायची. हा टाईप 2 झालाय. आता मी टाईप नंबर 6 ची सुद्धा थिअरी डिस्कस करणार आहे. पहा फक्त सगळ्यांनी आता. टाईप नंबर 5, टाईप नंबर 6 दोन्ही लक्ष द्या सगळ्यांनी. फक्त थिअरी डिस्कस करणार आहे मी, कारण त्याची न्यूमरिकल्स एमसीक्यूज आहेत, ती त्यावेळी मी दाखवणार आहे तुम्हाला. येस, टाईप नंबर 5 फर्स्ट. टाईप नंबर 5, टाईप नंबर 6. ओके, हे 2 टाईप बघायचे आपल्याला, टाईप नंबर 5 आणि टाईप नंबर 6.
आता याच्यामध्ये 3-4 उरलाय, 1-2 केलाय. 3-4 मध्ये 3 आहे न्यूटन्स लॉ म्हणजेच डीएपी, न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन, डीएलएम्बर्ट्स प्रिन्सिपल. आणि टाईप नंबर 4 आहे सिम्पल इलेक्ट्रिकल सर्किट्स. त्याचं काय करायचं हे मी सांगणार आहे तुम्हाला. सो विल गो फॉर टाईप नंबर 5, टाईप नंबर 5 अँड टाईप नंबर 6. फक्त थिअरी डिस्कस करायचे, न्यूमरिकल्स एमसीक्यूच्या वेळीच होणार आहेत. We are going to discuss this. Type number 5 is SHM. तुम्हाला माहित असेल. And type number 6 is heat flow. Yes. डीएलएम्बर्ट्स प्रिन्सिपल मेकॅनिक्सच आहे अथर्व. सेम, फक्त मॅथमॅटिकल आयडेंटिटीज वापरून, बाकी काही नाही. सेमच आहे मेकॅनिक्सचं तिथे, डिफरन्शियल इक्वेशन वापरून. येस, सिंपल हार्मोनिक मोशन. सिंपल हार्मोनिक मोशन मध्ये तुम्हाला आठवत असेल तर इक्वेशन हे आहे बघा. इफ यू रिमेंबर, ए इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. मग तुम्ही हे पहिले इक्वेशन आहे, याला पहिला पॉइंट म्हणू. ए ला तुम्ही डी स्क्वेअर एक्स बाय डीटी स्क्वेअर लिहू शकता, मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. याला तुम्ही व्ही डीव्ही बाय डीएक्स लिहू शकता, विच इज मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. आठवतंय का सगळ्यांना? हे तुम्हाला 12th मध्ये झालेलं आहे. हे तुम्हाला 12th मध्ये झालेलं आहे. करेक्ट. नंबर 2, ह्याच्यानंतर तुम्हाला लागेल पिरियड आणि फ्रिक्वेन्सी. पिरियड दिला जातो 2 पाय बाय ओमेगा आणि फ्रिक्वेन्सी दिली जाते 1 अपॉन पिरियड. आठवतंय का सगळ्यांना? एव्हरीबडी, हे तुम्हाला 12वीत झालेलं आहे सिंपल हार्मोनिक मोशनला. करेक्ट. आता पुढचा कॉन्सेप्ट आहे हीट फ्लो. हीट फ्लो मध्ये लागणार आहे आपल्याला फुरियर्स लॉ ऑफ हीट कंडक्शन. फुरियर्स लॉ ऑफ हीट कंडक्शन तो काय आहे? क्यू इज इक्वल टू मायनस के ए डीटी बाय डीएक्स. आता हे काय आहे याच्यामध्ये? वेअर क्यू म्हणजे काय तर हीट फ्लक्स म्हणजे अमाऊंट ऑफ हीट ट्रान्सफर्ड. के म्हणजे काय? थर्मल कंडक्टिव्हिटी. हा कॉन्स्टंट आहे. थर्मल कंडक्टिव्हिटी हे तुम्हाला थर्मल इंजिनिअरिंग म्हणून असेल टॉपिक, बेसिक मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये, तेव्हा डिटेलमध्ये होणार आहे. ए म्हणजे काय तर एरिया, समटाइम्स इट कॅन बी क्रॉस सेक्शनल एरिया. आणि डीटी बाय डीएक्स म्हणजे काय तर टेम्परेचर ग्रेडियंट, म्हणजे टेम्परेचरचा स्लोप. टेम्परेचरचा स्लोप म्हणजे टेम्परेचर ग्रेडियंट, ग्रेडियंट म्हणजे स्लोप. हे डीटी बाय डीएक्स असतं. आता 2 नोट महत्वाचे लक्षात ठेवायच्या. जर पाईप असेल तर एरिया काय घ्यायचा आणि स्फिअर असेल तर एरिया काय घ्यायचा. नेहमी लक्षात ठेवा, पाईप मधला हीट फ्लो असतो ना तो असा असतो. मग आपण काय करतो तर पाईपचा फ्रंट व्ह्यू बघितला तर सर्कल दिसतं. करेक्ट. आणि त्याचा एरिया हा आपण घेणार सर्कम्फरन्स. का? कारण डिसिपेशन ऑफ हीट असं लिनियर असतं आणि सर्कल घेतलं तर त्याची बारीक लाईन काय आहे तर सर्कम्फरन्स आहे. असे बरेच सर्कम्फरन्स एकत्र केले तर सर्कल तयार होतो. त्याच्यात म्हणून आपण सर्कम्फरन्स घेतो. लक्षात ठेवा, पाईप साठी क्रॉस सेक्शनल एरिया आपण घेणार आहे सर्कम्फरन्स आणि स्पियर साठी क्रॉस सेक्शनल एरिया आपण घेणार आहे 4 पाय आर स्क्वेअर. आठवतंय का? सरफेस एरिया ऑफ स्पियर. सरफेस एरिया ऑफ स्पियर काय असणार? 4 पाय आर स्क्वेअर. अँड दिस इज द थिअरी वी वॉन्ट. सगळ्यांच्या ही थिअरी लक्षात राहील. Okay, yes. Chalo. So we'll meet in the next class, that is tomorrow, with the next concept or MCQs, दोघांपैकी एक. Yes, thank you very much.